नमस्कार भावांनो, मी प्रतीक मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आभार बॅनर तयार करायला शिकवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा। चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड चॅनलवर ट्युटोरियल आणत असतो। तर चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओ। तर सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधली झिप फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे। त्यानंतर झिप फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला फाईल मॅनेजर ओपन करून त्यामध्ये डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं। फोल्डर ओपन झाल्यानंतर आभार बॅनर डॉट नावाची झिप फाईल दिसेल। झिप फाईलवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट युअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। इथे पासवर्ड मागेल, पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। आभार बॅनर नावाचं एक फोल्डर तयार झालेलं असेल, त्या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिली आहे। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल। ओके, तर असा इंटरफेस आल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं। ओपन .plp फाईलवरती क्लिक करून .plp वरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पण आता फाईल मॅनेजर सारखा इंटरफेस आलेला असेल, तर यामध्ये डाउनलोड फोल्डरला शोधायचं आहे। त्यामध्ये आभार बॅनर नावाचं फोल्डर दिसेल, त्यामध्ये PLP फाईल अशा प्रकारे शो करेल। त्यानंतर PLP फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। बघू शकता काय अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। त्यामध्ये आता चेंजेस करायचे असले लेअरवरती क्लिक करायचे। जी लेअर दिलेली आहे आपण मॉडेलची, ते लेअरला हाईड करायचं आहे। त्यानंतर तुमचा फोटो टाकण्यासाठी इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर कोणता पण तुमचा एक बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो सिलेक्ट करायचा आहे। जर तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यामध्ये काही अडचण येत असेल, काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला करता येत नसेल, तर त्यावरती पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे। तो व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं ते बघून घ्या। त्यानंतर अशा प्रकारे आपल्या ऑब्जेक्टला इथे घ्यायचं आहे। त्यानंतर इथे लेअरवरती लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे आणि इथे या लेअरच्या खाली टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे अजून याची साईज वाढवायची थोडी, इथे ॲडजस्ट करून टाकायचं आहे। ओके, तर डन। याला लॉक करायचं आहे। इथे नाव चेंज करायचं असेल तर आता इथे हे जे लेअर आहे या लेअरनुसार नाव चेंज होईल। तर नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला इंडियन फोन कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन लागेल, याची पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। या ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे किंवा ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती पण डाउनलोड करू शकता, इंडियन फोन कन्व्हर्टर नावाचं। ॲप्लिकेशन ओपन होईल। ओके, तर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इथे EMS टू इंडिया फॉन्ट येऊन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुमचं नाव टाईप करायचं आहे। त्यानंतर EMS टू इंडिया वरती क्लिक करून कॉपी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे लेअरवरती क्लिक करून आपण फोटोच्या वरती जे टेक्स्टचे लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे। हे ऑप्शनवरती क्लिक करून एडिट ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करायचे अगोदरचं आणि हे टेक्स्ट पेस्ट करून टाकायचं अशा प्रकारे। त्यानंतर इथे थोडासा प्रॉब्लेम येईल टेक्स्टिंगमध्ये, तर जिथे जिथे प्रॉब्लेम येत असेल, काना नसेल, तिथे ए टाईप करून घ्यायचं आहे। ओके, तर झालं डन। ते आपलाचं जे टेक्स्ट आहे ते अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून जर नावाच्या वरती येत असेल तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून टाकायचं। ओके, खालचं टेक्स्ट पण जर बाहेर जात असेल फ्रेमच्या तर अशा प्रकारे पोझिशन चेंज करून घ्यायची आणि पेडिंग ऑप्शनवरून असं इकडे सरकवायचं आहे आणि आपला असला अशा प्रकारे इकडे सरकवून घ्यायचं। ओके, तर बघू शकता
यामध्ये काही तुम्हाला याच्यापेक्षा बारीक ॲप्शन मिळालं असेल तर इथे या लेअरवरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. ओके केल्यानंतर ते खाली चेंजेस होऊन जाईल. आता हे सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून डायमेन्शनला 18वरती ठेवायचे, सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्याने आपले बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.